आज आपण शिकणार आहोत पहिला चॅप्टर संख्यांची स्थानिक किंमत. त्यामध्ये बघणार आहोत स्थानिक किंमत म्हणजे काय, प्लेस व्हॅल्यू. प्लेस व्हॅल्यू कशाला म्हटलं जातं, तर जे बघा जे काही नंबर असतात त्या नंबरमध्ये या ठिकाणी बघा तुमचे काही नंबर असतात, प्लेस व्हॅल्यू कशाला म्हणतात. तर या ठिकाणी सपोज नंबर दिला आहे 36,378.4892. या प्रत्येक नंबरला एक विशिष्ट प्लेस आहे किंवा तो एका विशिष्ट प्लेसवर आहे, म्हणून त्याची एक विशिष्ट प्लेस व्हॅल्यू असते. ती प्लेस व्हॅल्यू आपण काय करत असतो, बघा या नंबरला हा जो नंबर आहे इथे युनिट, टेन्स, हंड्रेड, थाउजंड, 10,000 किंवा मराठीमध्ये एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000 असे याचे अंक आहेत, बरोबर आहे की नाही. मग आता या प्रत्येक नंबरची एक प्लेस व्हॅल्यू आहे. हा जो काही नंबर आहे पहिला याला दशांश म्हटलं जातं, हा शतांश, हजारांश आणि हा असतो 10,000. ठीक आहे. इंग्लिशमध्ये त्याला टेन्थ, एक एक प्लेस लिहून देतो तुम्हाला, हंड्रेड, थाउजंड आणि 10,000. TH लावा पुढे, असं म्हटलं जात असतं. मग आता या प्रत्येक नंबरची एक प्लेस व्हॅल्यू आहे. कोणती आहे बरं ती प्लेस व्हॅल्यू, तर ती आपण आधी बघून घेऊया. प्रत्येक नंबरला एक प्लेस व्हॅल्यू दिलेली असते, बरोबर. ही जी काही प्लेस व्हॅल्यू आहे या ठिकाणी बघा, हा जो काही 8 आहे या 8 ची प्लेस व्हॅल्यू 8च असणार. तुमचा जो काही 7 आहे त्याची प्लेस व्हॅल्यू असणार 70. या 3 ची प्लेस व्हॅल्यू असणार 300. 6 ची असणार 6,000 आणि 3 चे असणार 30,000. ज्या प्लेसला तो नंबर येतो ती त्याची प्लेस व्हॅल्यू झाली. इथे आपण काय करत असतो, यांना नंबरला मल्टिप्लाय करत असतो. ठीक आहे. आता बघा आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला पॉईंट नंतरच्या नंबरची प्लेस व्हॅल्यू घ्यायची असेल तर या नंबरची प्लेस व्हॅल्यू घेणार आपण 4/10 किंवा 0.4. त्यानंतर सेकंड नंबर असेल तर त्याची प्लेस व्हॅल्यू घेणार 8/100 किंवा 0.08. आणि लास्ट नंबर जो इथे 100 प्लेसचा जो नंबर आहे 100, त्या नंबरला डिवाइड करणार 9/1000 किंवा 0.009. आणि शेवटचा जो नंबर आहे त्याची व्हॅल्यू काय असणार 2/10,000 किंवा 0.002. ठीक आहे. ही असेल याची प्लेस व्हॅल्यू, लक्षात ठेवा. आता बघा या प्रत्येक नंबरची प्लेस व्हॅल्यू राईट करत असताना तुम्हाला हे लक्षात ठेवायचंय की कोणत्या नंबरची प्लेस व्हॅल्यू काय आहे. आता याच्यावर आधी तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. प्रत्येक नंबर तुम्हाला प्लेस माहिती आहे, त्यानंतर नंबरचं रीडिंग कसं केलं जातं, वाचन करताना बघा कुठलाही नंबर वाचायचा असेल तो नंबर वाचला कसा जातो. तर या ठिकाणी बघा मी नंबर लिहून देतोय 38925684 या ठिकाणी बघा युनिट, टेन्स, हंड्रेड, थाउजंड, 10,000, लॅक, 10 लॅक, करोड अँड 10 करोड. ठीक आहे. मराठीमध्ये एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, 10 कोटी. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे इकडे आले तर त्याच्या पुढे काय असतो, अब्ज असतो. ठीक आहे. इथे अब्ज, 10 अब्ज किंवा 10 अब्ज. ठीक आहे. अब्ज, 10 अब्ज. ठीक आहे. ही आहे तुमची प्लेस. मग आता याचं वाचन कसं करणार या नंबरचं, तर बघा लास्ट 3 नंतर कॉमा द्यायचा, नंतरचे 2 चे ग्रुप्स करायचे आणि मग रिडिंग करायचं. म्हणजे याचं रिडिंग किंवा वाचन कसं येणार, आधी इंग्लिश मध्ये सांगतो नंतर मराठीत सांगतो. याचं वाचन असेल 89 अब्ज 38 करोड 92,56,843. म्हणजे याचं वाचन कसं होणार, तर बघा 89 अब्ज 38,000, सॉरी 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 89 अब्ज 38 कोटी 92,56,843 हे या संख्येचं वाचन केलं जाणार आहे. लक्षात ठेवा अशा प्रकारे तुम्हाला ही संख्या वाचायची आहे. त्यानंतर आता तुम्हाला विचारलं तर संख्यांच्या प्रकाराविषयी, काही संख्यांचे प्रकार आपण शिकलेलोच आहे, ते तुम्हाला मी पाठवलेले आहे. आणि जर कोणाला माहित नसतील तर त्यांच्यासाठी मी व्हिडिओ पाठवतो, पण तरी काही संख्या पटापट पटापट सांगून देतो. पहिला प्रकार आहे संख्यांचा प्रकारामध्ये
संख्यांचे प्रकार. पहिला प्रकार आहे नैसर्गिक संख्या किंवा ज्याला आपण नॅचरल नंबर म्हणत असतो. नॅचरल नंबर्स. बघा हे जे काही नॅचरल नंबर आहे त्यांची सुरुवात किंवा स्टार्टिंग कोणत्या नंबर पासून होते, तर जे काही नॅचरल नंबर आहे त्यांची स्टार्टिंग होते 1 पासून, म्हणजे स्मॉलेस्ट नॅचरल नंबर आहे 1, 2, 3, 4 असा इटसेट्रा इन्फिनिटी पर्यंत, म्हणजे अनंतापर्यंत जे नंबर आहे त्या सगळ्या नंबर्सला आपण काय म्हणत असतो, तर त्या सगळ्या नंबर्सला आपण म्हणत असतो नैसर्गिक संख्या. दुसरा जो प्रकार आहे तो आहे तुमचा होल नंबर किंवा पूर्ण संख्या. होल नंबर्स. ठीक आहे. पूर्ण संख्या कशाला म्हटलं जातं, तर बघा ज्या संख्यांची सुरुवात 0 पासून होते, 0, 1, 2, 3, 4 अशा इन्फिनिटी पर्यंत किंवा अनंतापर्यंत ज्या संख्या आहेत ज्या आपल्याला मोजता येणार नाही, अशा सगळ्या संख्यांना म्हणतो आपण पूर्ण संख्या. त्यानंतरचा पुढचा संख्याचा प्रकार आहे तो म्हणजे समसंख्या. समसंख्यांनाच इंग्लिशमध्ये आपण म्हणत असतो इव्हन नंबर. इव्हन नंबर्स म्हणजे काय किंवा समसंख्या म्हणजे काय, तर बघा ज्या संख्यांच्या एकक स्थानी किंवा युनिट प्लेसला काय, एकक स्थान किंवा एकक स्थानी किंवा युनिट प्लेसला 0, 2, 4, 6, 8 यापैकी कुठलाही नंबर आला तर त्या संख्येला काय म्हणायचं, इव्हन नंबर. आणि याच्याच अपोजिट ऑड नंबर असतो. ऑड नंबर म्हणजेच काय, मराठीमध्ये त्याला विषम संख्या म्हटलं जातं. ज्या संख्येच्या शेवटी किंवा एकक स्थानी काय असेल, एकक स्थानी किंवा शेवटी ज्या संख्येच्या शेवटी 1, 3, 5, 7, 9 यापैकी कुठलाही अंक आला, ज्या नंबरच्या युनिट प्लेसला यांच्यापैकी कुठलाही अंक आला 1, 3, 5, 7, 9, सो दॅट नंबर इज कॉल्ड नंबर, किंवा त्या संख्यांना काय म्हणणार आपण, विषम संख्या म्हणणार. लक्षात ठेवा. आता यानंतरचा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे मूळ संख्या. मूळ संख्या ज्यांना इंग्लिशमध्ये प्राईम नंबर म्हटलं जातं. प्राईम नंबर्स. मूळ संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्या फक्त एक आणि स्वतःच्याच पाड्यात येतात त्यांना म्हटलं जातं मूळ संख्या. द नंबर्स ओनली डिवाइड बाय 1 अँड इट सेल्फ, सो दॅट नंबर इज कॉल्ड प्राईम नंबर. मग कुठले आहेत ते, तर ते नंबर आहे 1 नाहीये. 1 हा प्राईम पण नाही, कंपोजिट पण नाही. सगळ्यात स्मॉलेस्ट प्राईम नंबर आहे 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 and 70, सॉरी 97. हे जे काय आहे, देर आर टोटल 25 प्राईम नंबर्स. म्हणजे 1 ते 100 पर्यंत जर तुम्हाला संख्या विचारल्या एकूण मूळ संख्या किती आहेत, तर त्या आहेत एकूण 25 मूळ संख्या. किती आहेत, तर त्या आहेत एकूण 25 मूळ संख्या. लक्षात ठेवा, देर आर टोटल 25 प्राईम नंबर्स. ठीक आहे. आता बघा हे जे काय आहे याच्या डेफिनेशन्स ज्या आहेत त्या तुम्हाला नंतर व्हॉट्सअपला पाठवेल. जर कोणाला लिहायचे असतील त्या डेफिनेशन काय आहे ते तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवेल किंवा तुमच्या बुकमध्ये आहेच. तुम्ही जर फर्स्ट मॅथचं चॅप्टर काढलं तर त्यामध्ये हे तुम्हाला दिलेलंच आहे. ठीक आहे. त्यामुळे मी आता हे डेफिनेशन तुम्हाला लिहून देत नाही. त्यानंतरचा पुढचा प्रकार आहे आपला तो म्हणजे जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या किंवा ज्यांना आपण म्हणतो को प्राईम नंबर, को प्राईम किंवा सॉरी जोडमूळ संख्या किंवा याला जुळ्या मूळ संख्या म्हणतात. जुळ्या मूळ संख्या इंग्लिशमध्ये यांना ट्विन प्राईम नंबर म्हणतात. काय म्हणतात, ट्विन प्राईम नंबर्स. म्हणजे जोडमूळ संख्या. काय आहेत ह्या जोडमूळ संख्या,
तर ज्या दोन मूळ संख्यांमध्ये दोनचा फरक असतो, द नंबर्स टू प्राईम नंबर्स हॅव्हिंग द डिफरन्स ऑफ टू, दॅट नंबर इज कॉल्ड ट्विन प्राईम नंबर, किंवा यांना मराठीमध्ये जोडमूळ संख्या म्हणतात. बघा, जसं तुमचा याच्या पेअर आहेत म्हणजे याच्या जोडी येतात, जसं 3 आणि 5, 5 7, 11 13, 17 19, त्यानंतर बघा 29 31, त्यानंतर पुढचा नंबर बघा 43 41 43 आहे की नाही. त्यानंतर पुढे 59 61 आणि 71 73, अशा एकूण टोटल किती प्राईम नंबर, अशा ज्या पेयर्स आहे, अशा किती पेयर्स आहे, तर अशा टोटल पेयर्स आहेत 8. अशा 8 जोड्या आहेत ज्यांना जोडमूळ संख्या म्हटलं जातं. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा प्रकार आहे 7वा, तो म्हणजे सहमूळ संख्या, किंवा ज्यांना को प्राईम नंबर म्हटलं जातं. को प्राईम नंबर्स म्हणजे काय, तर अशा संख्या की ज्या कुठल्याही संख्येच्या पाड्यात येत नाही, फक्त त्या संख्या वनच्या टेबलमध्ये येतात. त्यांचा कॉमन फॅक्टर हा फक्त 1 असतो. जे नंबर फक्त 1 नेच डिवाइड होतात, अशा संख्यांना आपण सहमूळ किंवा को प्राईम नंबर म्हटलं जात असतं. मग आता अशा संख्यांची जोडी, समजा एक उदाहरण देतो तुम्हाला. समजा नंबर आहे 30 अँड 31. कुठल्याही ऑर्डरमध्ये येणारी ही संख्यांची जोडी बघा, ही कुठल्या टेबलमध्ये येईल करे, 30 आणि 31, तर ही फक्त 1च्याच टेबलमध्ये येते, कुठल्याच येत नाही. त्यानंतर बघा 42 आणि 95. आता सॉरी 42 आणि 97 घेऊया. हे नंबर बघा, हे दोघेही नंबर कुठल्याही पाड्यात येत नाही, म्हणून त्यांना काय म्हणणार, तर त्यांना म्हणणार सहमूळ संख्या किंवा को प्राईम नंबर. ठीक आहे. बरं, आतापर्यंत जेवढं शिकलो एवढं लक्षात आलं का? हा. नाही समज. बघा, सहमूळ संख्या म्हणजे अशा संख्या की जे कुठल्याच पाड्यात येत नाही. 42 तर 6च्या टेबल मध्ये येतो ना. अरे जोडी जोडी, 42 नाही पाहिजे आपला, 42 आणि 97 पण दोघे जोडीने येतात. जोडीने फक्त एकच्याच पाड्यामध्ये येतात ना. एक संख्या सांगितली का तुम्हाला, कुठला म्हणजे सर 42 97 दोन्ही सर 61 प्राईम हा. नंबर नाहीये. क्वेश्चन 69 कुठे, 67 लिहिलेलं आहे मी. हा, लक्ष द्या. आता सहमूळ संख्या म्हणजे अशा संख्या की ज्या कुठल्याही संख्येच्या पाढ्यामध्ये येत नाही, त्यांना काय म्हणतो आपण, सहमूळ संख्या म्हणतात. आणि या जोडीने आहे, एक सिंगल नंबर सांगितला का मी, नाही, त्या जोडीनं सांगितलंय मी आधीच. अलग लक्षात. समजा तुम्ही 3 आणि 7 घेतला, हे दोघेही नंबर कुठल्याही टेबलमध्ये येत नाही. अलग लक्षात. आपल्याला एक सिंगल नंबर नकोय, जोडी पाहिजे. त्यांचा कॉमन फॅक्टर जो आहे तो फक्त 1 आहे, ते 1च्या टेबलमध्ये सोडून दुसऱ्या कुठल्याही टेबलमध्ये येत नाही. अलग लक्षात. म्हणून त्यांना आपण काय म्हणत असतो, तर म्हणून त्यांना आपण म्हणत असतो सहमूळ संख्या किंवा को प्राईम नंबर. ठीक आहे. आता यानंतर आपल्याला बघायचंय ते म्हणजे संख्यांची ऑर्डर, क्रमवार संख्या. क्रमवार संख्या म्हणजे काय, क्रमाने येणाऱ्या संख्या. क्रमवार संख्या म्हणजे काय, क्रमाने येणाऱ्या संख्या. कोणत्याही क्रमाने येणाऱ्या संख्या कुठल्या असतात, जसं बघा 3 नंतर 4 येतो, 4 आफ्टर काय येतो 5, 5 आफ्टर 6 येतो, बरोबर आहे की नाही. त्यानंतर 7, हा या संख्यांमधला असणारा क्रम झाला. एका विशिष्ट क्रमाने येतात की नाही हे नंबर, त्यांच्यामध्ये एक विशिष्ट ऑर्डर आहे, बरोबर. तर या सगळ्या संख्यांना आपण क्रमाने येणाऱ्या संख्या किंवा क्रमवार संख्या म्हणत असतो. ठीक आहे. तर आता बघा, ह्या ज्या काही क्रमाने येणाऱ्या संख्या आहे किंवा ऑर्डर मध्ये येणारे जे काही नंबर आहे, या नंबर बद्दल आपल्याला जर प्रश्न विचारला तर करायचं काय किंवा कसं सोडवायचं. तर या ठिकाणी बघा, जर तुम्हाला असं सांगितलं यम आणि एन या क्रमाने येणाऱ्या संख्या आहे, जर यम बरोबर 2 असेल आणि एन बरोबर 3 असेल, किंवा तुम्हाला एन बरोबर दिलाच नाही,
तुम्हाला असं सांगितलं की यम नंतर लगेच यन येतो, लगेच काय येतो, यन येतो. यम आफ्टर यन इज ऑक्युअर तुम्हाला विचारलं तर सो यन इज इक्वल टू, तर तुम्हाला लगेच सांगता आलं पाहिजे जर यम इज इक्वल टू 2 असेल, यम इज इक्वल टू 2 असेल तर यन इज इक्वल टू काय असणार, 3 असणार. ठीक आहे, याला म्हणायचं पुढचा आणि मागचा नंबर. लक्षात ठेवा, लगतची संख्या म्हटली, लगतची पुढची म्हटली की लगेच काय करणार आपण, त्याच्यामध्ये +1 मिळवणार आणि मागची विचारली तर -1 करणार. ठीक आहे, आफ्टर नंबर आणि बिफोर नंबर माहिती ना सगळ्यांना. समजा 256 आहे, या नंबरच्या बिफोर येणारा कुठला नंबर आहे, बिफोर किंवा आधी, या नंबरच्या जस्ट बिफोर किंवा आधी येतो 255 आणि जस्ट आफ्टर या संख्यानंतर येणारा, आफ्टर म्हणजे काय, नंतर येणारी संख्या कुठली असणार आहे, 257. ठीक आहे, येतात ना सगळ्यांना बिफोर नंबर आणि आफ्टर नंबर. हो सर. आता बघा तुम्हाला चार समजून घ्या, मी यातले नंबर नाही देणार, मी काही कन्सेप्ट समजून सांगतोय त्या समजून घ्या, नंतर आपण बुक मध्ये तुम्हाला जे काही दिलेले एक्झाम्पल आहे ती समजून घेणार आहोत. आलं का लक्षात, आज कन्सेप्ट समजून घेतल्या तरी चालेल, उद्या मी तुम्हाला जे काही फर्स्ट चॅप्टर आहे त्यातली सगळी उदाहरणं समजून सांगणार आहे अशी फर्स्ट चॅप्टर मधली. ठीक आहे, मग आता बघा तुम्हाला यानंतर विचारलं तर सूचनेनुसार संख्या तयार करा, सूचनेनुसार संख्या बनवा, किंवा इंग्लिश मध्ये मेक नंबर्स. म्हणजे कसं विचारलं आता बघा, 4, 5, 6 या अंकांचा प्रत्येकी एकदाचा वापर करून सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या तयार करा, सर्वात लहान संख्या बनवा. इंग्लिश मध्ये युजिंग 4, 5, 6 only 1 make 3 digit biggest and smallest number, biggest and smallest number. म्हणजे काय सांगितलंय तुम्हाला, या संख्यांचा यूज करायचा आणि कसा नंबर बनवायचा तुम्हाला, तर मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या तयार करायची, बरोबर आहे की नाही. मग आता या संख्यांचा नंबरचा वापर करून बिगेस्ट आणि स्मॉलेस्ट नंबर बनवायचा असेल तर बघा, स्मॉलेस्ट नंबर साठी काय करायचं, स्मॉलेस्ट नंबर जर बनवायचा असेल तर काय करायचं, त्या संख्यांची असेंडिंग ऑर्डर लावायची, म्हणजे चढता क्रम लावायचा. तो काय असणार, सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर आधी, नंतर बिगेस्ट आणि नंतर सर्वात बिगेस्ट नंबर घेणार. सगळ्यात छोटी संख्या आधी, नंतर मोठी आणि नंतर सगळ्यात मोठी संख्या. ठीक आहे, त्यानंतर बघा हे झालं स्मॉलेस्ट. आता बनवायचं आपला बिगेस्ट नंबर, म्हणजे सर्वात मोठी संख्या बनवायची, ही झाली छोटी संख्या, सर्वात छोटी. आता बनवायची सर्वात मोठी. सर्वात मोठी संख्या बनवताना काय करायचं, जो काय नंबर दिला असेल त्या नंबरची लावायची डिसेंडिंग ऑर्डर. कुठली ऑर्डर, डिसेंडिंग. म्हणजे काय, तर सगळ्यात बिगेस्ट नंबर आधी, नंतर स्मॉलेस्ट आणि नंतर सर्वात स्मॉलेस्ट नंबर मिळायचा. हा झाला तुमचा 3 डिजिट स्मॉलेस्ट नंबर, हा झाला तुमचा बिगेस्ट नंबर. ठीक आहे, आता त्यानंतर बघा काय प्रश्न विचारला तो, 5 अंकी विचारलं होतं, हे स्मॉलेस्ट आणि बिगेस्ट नंबर बनवता येईल का सगळ्यांना, मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या बनवता येईल का. आता बघा यांच्यामध्ये जर 0 आला तर काय, म्हणजे कसं बघा, आता हाच प्रश्न आहे, या प्रश्नाला मी फक्त एक काय करतो, इथे 0 घेतो आणि संख्या बनवायला तुम्हाला सांगितली तर कशी बनवणार. बघा इथे खाली लिहितोय,
इथे 4च्या ऐवजी इथे त्यांनी 0 दिला. काय दिला नंबर? 0 दिलाय. आणि इथे 3 घेऊया आपण, किंवा इथे 9 घेऊया. 9056 या नंबरचा एकदाच वापर करायचा आहे. आणि तुम्हाला सांगितलंय 4 डिजिट बिगेस्ट नंबर बनवायला लावला. काय सांगितलंय? 4 डिजिट बिगेस्ट नंबर तयार करा, 4 अंकी संख्या बनवा. असा तुम्हाला प्रश्न आला तर सोडवायचा कसा? बघा, असा जर प्रश्न आला तर सगळ्यात महत्वाचं काय करायचं? जी काही संख्या दिली आहे, स्मॉलेस्ट नंबर बनवताना सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा, स्मॉलेस्ट नंबर मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं सर्वात छोटी संख्या आधी लिहायची. पण यामध्ये काय आहे, सर्वात छोटी संख्या लिहिताना सगळ्यात महत्वाचं 0 जर लिहिलं तर आपला 3 डिजिट नंबर होईल. म्हणून आपण काय करणार, सेकंड बिगेस्ट जो नंबर असेल तो आधी लिहिणार, नंतर 0 लिहिणार, आणि नंतर त्यापेक्षा बिगर, आणि मग सर्वात बिगेस्ट. ठीक आहे? म्हणजे ही झाली तुमची सर्वात छोटी संख्या, त्या 4 संख्यांचा किंवा त्या 4 अंकांचा वापर करू. ठीक आहे? आता बनवायची आपल्याला बिगेस्ट नंबर किंवा सर्वात मोठी संख्या बनवायची. काय बनवायचंय? सर्वात मोठी संख्या. मग कशी बनवणार? तर काय करायचं, त्याच्या अपोजिट लिहायचे. हे नंबर सगळे डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहायचे, दिलेले नंबर बरं का. पण त्याच्यामध्ये सर्वात बिगेस्ट नंबर आधी घ्यायचा, मग त्यापेक्षा स्मॉलर, त्यापेक्षा स्मॉलर असा क्रम लावायचा. म्हणजे कसं बघा, आधी घेणार 9, नंतर 6, नंतर 5, आणि मग सगळ्यात शेवट 0. ही झाली तुमची डिसेंडिंग ऑर्डर, किंवा ज्याला आपण काय म्हणणार, संख्यांचा उतरता क्रम. आलं लक्षात? हे झाले तुमचे स्मॉलेस्ट नंबर. ठीक आहे? यानंतर बघा, आता सगळ्यांना बिगेस्ट आणि स्मॉलेस्ट नंबर बनवता येईल का? हो सर. आता बघा, पुढचा प्रकार आपल्याला समजायचा आहे, तो म्हणजे हे थोडस रिकॅप घेतोय आपण. जर कोणाला नाही समजलं तर मी त्या संदर्भात तुम्हाला जे काही शिकवलेलं आहे, या संदर्भात कसं बनवायचं आहे, कोणाला अडचण असेल तर तुम्ही तुमचे जे काही अडचणीचे प्रश्न असतील, आपण याच्या पुढे काय करणार आहोत, जी टेस्ट आहे त्या टेस्ट संदर्भात मी आता थोडासा बदल करणार आहे. तुम्हाला जी टेस्ट आहे ती आपण युट्यूबवर देणार आहोत, आणि डाऊट सेशनसाठी सोमवार ठेवणार आहोत. प्रत्येक सोमवारी आपण तुमचे जे काही डाऊट असणार आहे, जे तुम्ही मला पर्सनली पाठवायचे आहे, असे डाऊट्स मी तुम्हाला दर सोमवारी आता याच्या पुढे समजून सांगणार आहे. ठीक आहे? आणि जी टेस्ट असणार आहे ती संडेला किंवा सॅटर्डेला टेस्ट संपल्यानंतर लगेच तुम्हाला त्याचं जे काही आन्सर असणार आहे ते व्हिडिओ स्वरूपात पाठवणार आहे 1 दिवसानंतर. ठीक आहे? आणि टेस्टची जी टायमिंग आहे ती टायमिंग सुद्धा मी फक्त सॅटर्डेच ठेवणार आहे. इतर कुठल्याही दिवशी ती टेस्ट सोडवता येणार नाही. सॅटर्डेची काही जण संडेला सोडवत होते, पण आता तसं काही करता येणार नाही, कारण संडे आपला जो असणार आहे, आपण संडे सुद्धा आता तुम्हाला ते आन्सर देण्यासाठी ठेवणार आहे, किंवा ती टेस्ट दिल्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी, 1 दिवस झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस ती टेस्ट तुम्हाला ओपन होईल, की जी तुम्हाला समजून सांगितली जाईल. ठीक आहे? येतंय का लक्षात मी काय सांगतोय ते? हो आणि आता यापुढे प्रत्येक जे काही धडे शिकवले जातील, या धड्यांवर आधारित एक तुम्हाला एक वेगळी टेस्ट भेटणार आहे. लक्षात ठेवा, मी आता याच्या पुढे जी काही टेस्ट देणार आहे, ही टेस्ट प्रत्येक धड्यानुसार असणार आहे. प्रत्येक धडे सोडवण्यासाठी प्रत्येकाला धडा सोडवणं कंपल्सरी असेल. जे काही प्रश्न असतील ते प्रत्येक धड्यावाईज काही स्वाध्याय दिले जाणार आहे, 1 2 3 4 असे. प्रत्येकाला एका याच्यामध्ये साधारणपणे किती प्रश्न असतील हे निश्चित नसेल, पण तुम्हाला अशी प्रत्येक धड्यावाईज, आता मी तुम्हाला जेवढं टॉपिक शिकवले, या प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला समजलंय की नाही हे बघण्यासाठी तुम्हाला काही प्रश्न दिले जातील. ते प्रश्न तुम्हाला येत आहेत की नाही हे पुढच्या वेळेस तुम्हाला जशी मी टेस्ट समजून सांगतो तशा पद्धतीने मी ती टेस्ट तुम्हाला किंवा ते प्रश्न तुम्हाला 1 बाय 1 समजून सांगणार आहे. प्रश्न हे तुम्हाला देताना मी इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही लँग्वेज मध्ये तयार करून देईन. ठीक आहे? येतंय का लक्षात? हो सर. हा. कारण असं आहे की आता आपली जी काही स्मॉलेस्ट नंबरचं नाही करायला, स्मॉलेस्ट नंबर साठी काय करतो आपण, जो काही 0 जर आला तर तो सेकंड टाइम लिहायचा. का सेकंड टाइम लिहायचा? त्याचं कारण असं आहे, जर 0 तुम्ही आधी लिहिला तर नंबर काय होईल बघा, 0 5 6 9 असा होईल. मग हा नंबर 3 डिजिट आहे का 4 डिजिट झाला? किती डिजिट नंबर आहे हा?
थ्री थ्री डिजिट डिजिट ना, मग आपला तो 3 डिजिट होऊ नये म्हणून आपण काय करतो, हा 5 आणि 0 यांची ऑर्डर चेंज करतो. आलं लक्षात? यांच्यामध्ये काय करतो, एक्सचेंज करून देतो त्यांची जागा. इथे 5 आधी आणि नंतर इथे 0 हो देतो. सर आपण ठीक आहे? मागील सोडवू शकत नाही हा, काय करू शकत नाही? सर आपण मागील टेस्ट सोडवू शकत नाही का सर मला तो नाही. ते अल्फाबेटचा क्वेश्चन नाही समजला अल्फाबेटचा कुठला क्वेश्चन होता? सर हो, आता याच्या पुढे टाइम राहील, कारण आता इथून पुढे आपल्याला वेगळी स्ट्रॅटेजी वापरायची आहे. तुम्हाला मी सांगितलेलं आहे की काही जण माझ्या असं लक्षात आलंय की टेस्ट सोडवणारे विद्यार्थी असे आहेत की काही विद्यार्थी घरी अभ्यास करतात, पण काही विद्यार्थी घरी अजिबात अभ्यास करत नाही, फक्त क्लास करतात. पालकांनी पैसे भरले म्हणून फक्त क्लास करतात, अजिबात क्लासकडे लक्ष देत नाही किंवा अभ्यासाकडे लक्ष देत नाही. सो आता याच्या पुढे मी पर्सनली प्रत्येक विद्यार्थ्याचं जे काय आहे, तुम्हाला आता जे मी बघितलेलं आहे की आपल्या टेस्टमध्ये कोण किती वेळा टेस्ट सोडवतं, हे सगळं आपल्या टेस्ट मध्ये रेकॉर्ड होत असतं, तुम्हाला चांगलं माहिती आहे, बरोबर आहे की नाही? सो त्याच्यामुळे आपण आता तुम्हाला टेस्ट मोडवरच त्या प्रश्न देणार आहे, आणि प्रश्न तुमचे फक्त नवनीत मधलेच नसतील. मी तुम्हाला 7 ते 8 पुस्तकांमधून प्रश्न तयार करणार आणि ते प्रश्न तुम्हाला सोडवायला देणार आहे प्रत्येक गटकावाईज. सो त्याच्यामुळे ते कंपल्सरी सोडवायचे आहे. ज्याला परीक्षेत खरंच पास व्हायचं त्याने ते टेस्ट सोडवायच्या. आलं लक्षात? काही अडचण असेल तर ते प्रश्न तुम्ही मला पर्सनली व्हॉट्सअपला टाकायचे आहे. त्या प्रश्नांचे व्हिडिओ स्वरूपात तुम्हाला माहिती तुम्हाला तिथे पुरवली जाणार आहे. ठीक आहे? कुठलीही अडचण असली तरी. येते लक्षात आता? चला आता पुढे जाऊया आपण. आपल्याला आता पुढे शिकायचं आहे ते म्हणजे लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या बनवायचं तर आपण शिकलो. हा, आता आपण बघूया एकूण संख्या किती असतात ते बघायचं आपल्याला. एकूण संख्या म्हणजे टोटल नंबर, टोटल नंबर्स. आता टोटल नंबर्स म्हणजे कसं, तर त्याच्यासाठी एक चार्ट लिहून देतोय, तो चार्ट लिहून घ्यायचा सगळ्यांनी. डिजिट्स, किंवा त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो रे, डिजिट्सला एक मिनिट, डिजिट्स किंवा त्याला अंकी म्हणतो मराठीत. त्यानंतर टोटल नंबर, टोटल नंबर किंवा एकूण संख्या, एकूण संख्या, असं एक तयार करायचंय. ठीक आहे? मग आता बघा, जर तुम्हाला विचारलं 1 डिजिट किती नंबर आहे टोटल, तर लक्षात ठेवा नॅचरल नंबर विचारले तर नॅचरल नंबर साठी किंवा नैसर्गिक संख्या विचारल्या तर लक्षात ठेवा 9 नंबर आहे. आणि जर तुम्हाला होल नंबर विचारले म्हणजे पूर्ण संख्या विचारले, नैसर्गिक संख्या किती, 9. नैसर्गिक संख्या किती आहे, तर त्या आहेत 9 आहेत. आणि पूर्ण संख्या तर त्या किती असणार आहे, तर त्या पूर्ण संख्या असणार आहे 10. ठीक आहे? त्यानंतर बघा पुढचा, यानंतर बघा, यानंतर आपल्याला बघायचं 2 डिजिट टोटल नंबर किती आहे, तर 2 डिजिट टोटल नंबर असणार आहेत, लक्षात ठेवा 90 टोटल नंबर. त्यानंतर पुढचा नेक्स्ट क्वेश्चन आला 3 डिजिट, तर लक्षात ठेवा 3 डिजिट टोटल नंबर असतील 900. 4 डिजिट विचारले तर 4 डिजिट असणार आहे 9000. 5 डिजिट टोटल नंबर विचारले तर लक्षात ठेवा ते असणारे 90,000. 6 डिजिट टोटल नंबर विचारले
तर किती असणार आहे 9 लाख. असं 9च्या टेबलवर किंवा 9 या नंबरवर काय करायचं एक एक झिरो ऍड करत चालायचं. ठीक आहे. 7 डिजिट विचारले तर काय करणार तर 9 वर तेवढे झिरो घ्या म्हणजे काय येणार 7 डिजिट तर तुमचे नंबर असणार आहे 9 लाख. येते का सगळ्यांना लक्षात हो सर. 90 लाख सॉरी 90 लाख हो काय आहे? 90 लाख आहे का? हा 90 लाख. सर संयुक्त संख्या. संयुक्त संख्या राहून गेलं का संयुक्त संख्या म्हणजे अशा संख्या की ज्यांचे Composite. 2 पेक्षा जास्त विभाजक असतात त्याला कंपोजिट नंबर म्हटलं जातं. ठीक आहे. संयुक्त संख्या सांगून देतो राहून गेलाय ते. संयुक्त संख्या किंवा ज्याला आपण इंग्लिशमध्ये कंपोजिट नंबर म्हणत असतो. कंपोजिट नंबर्स म्हणजे काय द नंबर्स विच हॅव मोर दॅन 2 फॅक्टर्स सो दॅट नंबर इज कॉल्ड कंपोजिट नंबर. म्हणजे ज्या संख्यांचे 2 पेक्षा जास्त विभाजक असतात ना त्यांना संयुक्त संख्या म्हटलं जातं. ठीक आहे. मग आता असं उदाहरण घ्यायचं झालं तर समजा 4 घेतला आपण. 4 हा जो नंबर आहे तो 1च्या टेबलमध्ये येतो आणि 4च्या पण येतो बरोबर. पण याच्या जोडीला अजून कुठल्या नंबरच्या टेबलमध्ये येतो तर तुमचा तो नंबर येतो 2च्या टेबलमध्ये बरोबर. म्हणजे याचे जे फॅक्टर्स आहे किंवा जे काही आपण म्हणतो फॅक्टरला मराठीत काय म्हणतो विभाजक आहे हा जो काही नंबर आहे हा कोणत्या टेबलमध्ये येतो तर हा नंबर तुमचा 1च्या टेबलमध्ये येतो 2च्या पण टेबलमध्ये येतो आणि 4च्या पण येतो. म्हणून त्याला काय म्हटलं जातं तर म्हणून त्याला म्हटलं जातं तर म्हणून या नंबरला काय म्हणायचं तर या नंबरला म्हणायचं कंपोजिट नंबर किंवा संयुक्त संख्या. ठीक आहे. आलं का लक्षात सर्वांना हो सर. काय नाही कळालं संयुक्त संख्या. बोला 11चे विभाजक आहेत का? 11चे विभाजक 11 जो विभाजक आहेत. आहे तो 11 आहे ना 1 ने डिवाइड होतो आणि 11 ने डिवाइड होतो हे त्याचे विभाजक झाले. ठीक आहे. म्हणून त्याला प्राईम नंबर म्हटलं जातं. मग ठीक आहे. ती संख्या नाही का सर? काय 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 संयुक्त संख्या नाही का? काय 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 ती संयुक्त संख्या नाही का? ती संयुक्त संख्या लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्हाला प्राईम नंबर्स विचारले जाते त्यावेळेस ही गोष्ट लक्षात ठेवायची. प्राईम नंबर्स म्हणजे जे फक्त 1 आणि स्वतःच्या टेबलमध्ये येतात ते प्राईम नंबर किंवा मूळ संख्या. ठीक आहे. अँड द नंबर इज मोर दॅन 2 फॅक्टर म्हणजे काय द नंबर इज मोर दॅन 2 फॅक्टर इट मीन्स like 4 is divided by 1 2 and 4 so that number is 3 factor so that number is called composite number or त्यांना मराठीत संयुक्त संख्या म्हणतो की ज्यांचे 2 पेक्षा जास्त विभाजक आहे. समजा अजून एक उदाहरण घेऊ. समजा तुमचा 20 घेतला 20 हा नंबर कुठल्या टेबलमध्ये येतो बघा 1च्या टेबलमध्ये येतो 20च्या टेबलमध्ये येतो त्यानंतर 2च्या टेबलमध्ये येतो 10च्या टेबलमध्ये येतो बरोबर. त्यानंतर 4 and 5च्या टेबलमध्ये येतो का नाही. म्हणून याला काय म्हणायचं कंपोजिट नंबर किंवा ज्याचे काय आहे 2 पेक्षा जास्त विभाजक आहे. आलं लक्षात काय 9 पण कंपोजिट नंबर आहे. बघा आता पुढे आपल्याला बघायचंय 1 ते 100 पर्यंतच्या एकूण संख्यांवर आधारित प्रश्न. 1 ते 100 पर्यंत प्रत्येक अंक किती वेळा येतो प्रत्येक अंक किती वेळा येतो किती वेळा येतो हाऊ मेनी टाइम 1 to 100 each number is occur. 1 ते 100 पर्यंत प्रत्येक अंक हा किती वेळेस येतो तर बघा 1 ते 100 पर्यंत जर आपल्याला अंक लिहायचे झाले तर आपल्याला बघा प्रत्येक अंक किती वेळेस येतो हे लिहावं लागेल की नाही. मग आपण या ठिकाणी बघा 1 to 100 मध्ये प्रत्येक नंबर जो आहे जर तुम्ही लिहिला तर 1 जो येतो तो येतो 21 टाइम्स
एक किती वेळेस येतो, तर तो येतो 21 वेळा. ठीक आहे. त्यानंतर बघा तुमचा 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 यांच्यापैकी तुम्ही कोणताही नंबर लिहिला तरी हे सगळे नंबर 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे सगळे नंबर जे आहे ते 20 टाइम्स येतात. म्हणजे किती वेळेस आले, तर 20 वेळा येतात. ठीक आहे. त्यानंतर तुमचा जो काही झिरो आहे, तो जो झिरो जो येतो तो येतो 11 टाइम्स, म्हणजेच किती वेळा, तर 11 वेळा येतो. किती वेळा येतो, 11 वेळा. ठीक आहे. हा. आता बघा सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला जे काही संख्या विचारल्या जातात या संख्यांवर आधारित असा प्रश्न तुम्हाला विचारला जात असतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी, हे झालं 1 ते 100 पर्यंतच्या अंकांच्या बाबतीत. कोणाला काही डाऊट आहे का यामध्ये? 1 to 100 मध्ये कोणता अंक हो किती वेळेस सर. येतो, समजतोय प्रत्येकाला? हो सर. काय नो सर, समजतंय ना? पुढचा प्रश्न बघा. आता पुढचा प्रश्न आहे 2 अंकी संख्येत. 2 अंकी संख्येत प्रत्येक अंक किती वेळा येतो? प्रत्येक अंक किती वेळा येतो? ठीक आहे. इन 2 डिजिट नंबर, इन 2 डिजिट नंबर, each digit is occur how many times? म्हणजे 2 अंकी संख्येत प्रत्येक अंक किती वेळा येतो, असा जर प्रश्न आला तर करायचं कसं? त्याच्यासाठी काय करायचं, एकदम सिंपल. 2 डिजिट मध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 हे जे काही सर्व नंबर्स आहेत हे सगळे नंबर तुमचे किती वेळा येतात माहितीये, तर हे सर्व नंबर तुमचे 19 टाइम्स येतात. किती वेळा येतात? 19 टाइम्स म्हणजे 19 वेळा येतात. ठीक आहे. आणि जो झिरो आहे ना, हा झिरोच फक्त तुमचा 9 टाइम्स येतो, म्हणजे किती वेळा येणार, 9 वेळा येणार. ठीक आहे, लक्षात ठेवा. आलं का लक्षात सर्वांना? लक्ष येतंय का? हो सर. हो सर. प्रश्न राहिला तो म्हणजे, तुम्हाला जर विचारलं सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या, सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या, इंग्लिश मध्ये बिगेस्ट अँड स्मॉलेस्ट नंबर. तर लक्षात ठेवा, बिगेस्ट आणि स्मॉलेस्ट नंबर जर तुम्हाला विचारलं तर बिगेस्ट आणि स्मॉलेस्ट नंबर कसा काढायचा, तर याच्यासाठी काय करायचं बघा. बिगेस्ट नंबर काढताना जर कुठलीही संख्या काढायची असेल तर आपण इथे डिजिट घेऊया, पुन्हा तोच एक चार्ट तयार करू. डिजिट, बिगेस्ट नंबर, स्मॉलेस्ट नंबर आणि इथे घेऊया डिफरन्स. मराठीमध्ये त्याला आपण काय म्हणतो, तर मराठीमध्ये म्हणतो अंकी. इथे घ्या बिगेस्ट नंबर, स्मॉलेस्ट नंबर आणि डिफरन्स, म्हणजे सर्वात मोठी, सर्वात लहान आणि त्यातला फरक. ठीक आहे. सर्वात मोठी संख्या, सर्वात लहान संख्या यातला फरक काढायचा आपल्याला. मग आता या ठिकाणी बघा, तर तुम्हाला विचारलं 1 डिजिट सर्वात बिगेस्ट नंबर कुठला आहे, तर लक्षात ठेवा 1 डिजिट मध्ये सर्वात बिगेस्ट नंबर 9 आहे, स्मॉलेस्ट नंबर 1 आहे, यातला फरक किती असणार, तर त्यातला डिफरन्स असणार 9. हे किती डिजिट नंबर आहे,
तर हे जे आहे हे आहे तुमचा किती डिजिट नंबर आहे? तर यामध्ये लक्षात ठेवा हे असणार 1 डिजिट नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्या. त्यानंतर बघा 2 डिजिट विचारलं तर 2 डिजिट मध्ये बिगेस्ट नंबर कुठला आहे? तर तो असणार 99, स्मॉलेस्ट नंबर असणार 10 आणि त्यांच्यातला डिफरन्स असणार 89. 3 डिजिट मध्ये बिगेस्ट नंबर आहे 999, स्मॉलेस्ट नंबर आहे 100, यांच्यातला डिफरन्स 899. ठीक आहे. 4 डिजिट विचारला, बिगेस्ट नंबर आहे 999 सॉरी 9999, स्मॉलेस्ट नंबर आहे 1000, डिफरन्स 8999. ठीक आहे. 5 डिजिट विचारला, बिगेस्ट नंबर काय येणार? 99,999, स्मॉलेस्ट नंबर 10,000 आणि त्यांच्यातला डिफरन्स विचारला तर 89,999. ठीक आहे. सेम ॲज इट इज तुम्हाला असं तक्ता कंटिन्यू करायचं आहे. 6 डिजिट 9,99,999, स्मॉलेस्ट नंबर 1,00,000 आणि सर्वात बिगेस्ट नंबर विचारला तर काय लिहायचा? 8,99,999. ओके. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, हा चार्ट लक्षात ठेवू शकता. काही अवघड आहे का लक्षात ठेवायला? हो सर. नो हा बोला. सर मला वाटतं क्वेश्चन नाही समजला. कुठला क्वेश्चन नाही समजला? कुठला कुठला क्वेश्चन नाही समजला? सर ते टोटल नंबरचं दाखवा. टोटल नंबरचं. दोन हा अंकी संख्या प्रत्येक अंक किती वेळा येतो? हा जर एक अंकी संख्येत विचार आपले 1 ते 100 मध्ये विचारला तर 21 वेळेस 121 टाइम 011 टाइम्स. आलं लक्षात? आणि तुमचा 2 पासून तर 9 पर्यंत कोणताही अंक विचारला तो 20 वेळा येतो, लक्षात ठेवा. आणि 2 अंकी संख्येत विचारलं, 2 अंकी संख्या म्हणजे काय? 10 पासून तर 99 पर्यंत ज्या संख्या आहेत त्या संख्यांमध्ये विचारलं तर लक्षात ठेवा हे सगळे 1 पासून 9 पर्यंत कोणताही अंक विचारला तो येतो 19 वेळा आणि जर 0 विचारला तर तो येतो 9 वेळा. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा. काही अडचण आहे का समजायला? नो सर. नो सर. हा आता बघा यावर आधारित मग तुम्हाला परीक्षेसाठी वेगवेगळे प्रश्न विचारले जात असतात. हे जे प्रश्न असतील ते प्रश्न मी तुम्हाला आज पाठवणार आहे व्हॉट्सअपवर. इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांनी कोणीतरी मला पहिला धडा जो आहे पहिल्या धड्याचं पूर्ण जे 6 तुमचे इथे असाइनमेंट आहे ते 6 असाइनमेंट पाठवा आणि मराठी मीडियमचे माझ्याकडे आहे, मी मराठी मीडियमचे पाठवून देतो. ठीक आहे. तर सगळ्यांनी काय करा ते सोडवायचे आहे, सोडवण्याचा प्रयत्न करा. जे तुम्हाला उदाहरणं समजणार नाही, ज्यांच्यामध्ये डाऊट असेल, सगळ्यांकडे गाईड आहेच ना, असं कोणीच नसेल की ज्याच्याकडे गाईड नाहीये, बरोबर? सगळ्यांनी गाईड मधून ते सोडवा. तुम्हाला फर्स्ट चॅप्टर मॅथचा फर्स्ट चॅप्टर अर्थमॅटिक सेक्शन मध्ये फर्स्ट चॅप्टर नंबर किंवा संख्या आणि संख्या पद्धती किंवा जे काही त्याचं नाव असेल न्यूमरिकल सिस्टम तर ते सोडवा. नाही समजलं तर मग आपण ते प्रश्न उद्या समजून घेऊया. ठीक आहे. आय होप तुम्हाला आता यात कुठली अडचण नसेल. आता एक पुढचा प्रश्न मी देतोय सोडवायला. सगळ्यांनी त्याचं चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाका, बघूया किती जणांना समजतंय. उत्तर येत असेल तर चॅट बॉक्स मध्ये टाका. प्रश्न असा आहे 9, 8, 3, 5 या अंकांचा वापर करून प्रत्येकी एकदाच वापर करून 4 अंकी मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या बनवा. मेक 4 digit biggest and smallest number
using 9835 only once. ठीक आहे, बघूया किती जणांना जमतंय. ज्यांना जमत असेल अशा विद्यार्थ्यांनी उत्तर टाका. बघूया किती जणांना जमतंय. ठीक आहे, उत्तर चॅट बॉक्स मध्ये येऊ द्या. किती जणांना समजतंय बघूया बरं. वा वा, छान, हुशार झाले पोरं आता. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बघा, संख्या स्वराने सगळ्यात फास्ट उत्तर दिलंय बरं का. वा वा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान उत्तर देताय तुम्ही बरं का. व्हेरी गुड. बघा, आता आपण या प्रश्नाचं उत्तर बघूया. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला बनवायचं आहे समजा बिगेस्ट नंबर. कुठला बनवायचा आहे? बिगेस्ट म्हणजे काय? सर्वात मोठी संख्या बनवायची. सर्वात मोठी किंवा बिगेस्ट नंबर बनवायचा असेल तर आपण काय करतो? तुम्हाला काय शिकवलं आहे? जो काही नंबर असेल त्या नंबर मध्ये काय करायचं? सर्वात मोठी संख्या बनवताना त्या नंबरची डिसेंडिंग ऑर्डर लावा. डिसेंडिंग म्हणजे काय? उतरता क्रम लावायचा, बरोबर. तर ती संख्या काय असणार? 985 आणि 3 म्हणजे नंबर काय असणार? 9853. हा सगळ्यात मोठी संख्या किंवा बिगेस्ट नंबर. तीर्थ, तू नंबर कुठला करतोय? 9999 करतोय, त्याच्यामध्ये हे नंबर येतोय का? नाही येते, बरोबर की नाही? तुला करायची सगळ्यात मोठी म्हणजे बिगेस्ट नंबर, तर काय उत्तर येणार? 9853 येणार. ठीक आहे, आता काय करायचं? स्मॉलेस्ट बनवायचं आहे. कुठला बनवायचा आहे? स्मॉलेस्ट नंबर बनवायचा आहे, म्हणजे सर्वात लहान संख्या बनवायची, बरोबर. तर सर्वात लहान संख्या बनवताना काय करायचं? या नंबरची लावायची असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढता क्रम लावायचा. नंबर काय असणार? 358 आणि 9. सो त्या नंबरचा आन्सर काय ना? 3589 हे असेल तुमचं करेक्ट आन्सर. येते लक्षात सर्वांना? सो हे अशा पद्धतीने तुम्हाला उदाहरण सोडवायचे आहेत. आय होप तुम्हाला हे सगळं कळालं असेल. ओके, सगळ्यांनी काय करायचं आहे? तर सगळ्यांनी तुम्हाला हे आवडलं असेल, सॉरी आवडलं म्हणतो. सर्वांनी काय करायचे? तुम्हाला सांगितल्याप्रमाणे असाइनमेंट किंवा होमवर्क तुम्हाला दिलाय फर्स्ट चॅप्टरचा, तो तुम्ही सोल्व्ह करायचा आहे. इथे आपण थांबणार आहोत. ठीक आहे.